तुम्हा सर्वांचं स्वागत आहे AWSच्या सीरीजमध्ये. AWSच्या सीरीजमध्ये एक खूप महत्त्वाची सर्व्हिस आहे. त्या सर्व्हिसचं नाव आहे बघा EC2. ही सर्व्हिस आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे. ऑलमोस्ट अराउंड 20 व्हिडिओज फक्त EC2वर असणार आहे. स्टेप बाय स्टेप समजून घेऊया पूर्ण डेप्थमध्ये की EC2 म्हणजे काय. सो स्टार्ट करतोय आणि एक्झाम्पलसोबत स्टार्ट करतोय. समजा तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन रन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक सर्व्हर लागणारच. मग पूर्वी काय करावं लागायचं? जसं फिजिकल सर्व्हर बाय करावं लागायचं, त्याचं सेटअप करावं लागायचं, नंतर नेटवर्किंग, मेंटेनन्स आणि स्वतःची IT टीम हे स्वतः मॅनेज करावं लागायचं. म्हणजेच की फुल ऑफ हेडेक. पण AWSमध्ये हे सगळं खूप सोपं झालं आहे. तुम्ही फक्त काही क्लिक्समध्ये व्हर्च्युअल सर्व्हर तयार करू शकता आणि यालाच AWSमध्ये म्हणतात बघा जसं EC2. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की EC2 म्हणजे काय? सो EC2 ही AWSमध्ये सर्व्हिस आहे आणि EC2 स्टँड्स फॉर इलॅस्टिक कम्प्यूट क्लाउड. EC2 वापरून तुम्ही व्हर्च्युअल मशीन्स तयार करू शकता, म्हणजे तुमचं स्वतःचं सर्व्हर पण क्लाउडमध्ये. आणि इथे इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे EC2 तुम्हाला फुल कंट्रोल देते. तुम्ही ठरवू शकता कोणतं ऑपरेटिंग सिस्टम वापरायचं, किती रॅम, किती CPU आणि कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे. राईट गाईज. सो हे आहे पूर्ण डिटेलमध्ये EC2 आणि स्टेप बाय स्टेप आपण सर्व कव्हर करणारच आहे. पूर्ण डिटेलमध्ये आपण जसं EC2 समजून घेणार. EC2 हे आस म्हणजेच की इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये येतं. म्हणजे AWS तुम्हाला हार्डवेअर, सर्व्हर, स्टोरेज आणि नेटवर्किंग प्रोव्हाइड करतं. पण बाकी सगळं तुम्हाला मॅनेज करावं लागतं. आणि इथे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट येतो बघा, जसं टाइप्स ऑफ क्लाउड सर्व्हिसेस. यामध्ये येतं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सो हे आपण आधी पण समजून घेतलंय, बट आता आपण थोडं डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार. राईट. सो आपल्या सिस्टममध्ये काही लेयर्स असतात, जसं की नेटवर्किंग, स्टोरेज, सर्व्हर, ऑपरेटिंग सिस्टम, रन टाईम, डेटा आणि ॲप्लिकेशन. आता कोणत्या मॉडेलमध्ये कोण काय मॅनेज करतं हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं ऑन प्रिमायसेसमध्ये सगळं तुम्हाला मॅनेज करावं लागतं. सर्व्हरपासून तर ॲप्लिकेशनपर्यंत सगळं तुमचं काम. त्यामुळे कंट्रोल जास्त असतो, पण रिस्पॉन्सिबिलिटी पण जास्त असते. आता EC2 ही इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये येतं. सो इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे AWS जसं मॅनेज करतं बघा, जसं नेटवर्किंग झालं, स्टोरेज झालं, सर्व्हर झालं आणि व्हर्च्युअलायझेशन. पण ऑपरेटिंग सिस्टमपासून तर ॲप्लिकेशनपर्यंत सगळं तुम्हाला मॅनेज करावं लागतं. म्हणजे कंट्रोल तुमचा आहे, पण कामही आहे. आता आपण समजून घेणार आहे पास. पास म्हणजेच प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. पासमध्ये AWS अजून जास्त काम घेतं. जसं की इन्फ्रास्ट्रक्चर, OS, रन टाईम सगळं मॅनेज करतं आपलं AWS आणि तुम्ही फक्त ॲप्लिकेशन आणि डेटावर फोकस करता. त्यामुळे डेव्हलपमेंट करणं खूप सोपं होतं. राईट गाईज. सो दिस इज ऑल अबाउट पास म्हणजेच की प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, जे की आपण आधी पण पाहिलं होतं. राईट. आणि युजर फक्त मॅनेज करतो ॲप्लिकेशन आणि डेटा. आता आपण SaaS बघूया. SaaS म्हणजेच की सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसमध्ये सगळं आपला क्लाउड प्रोव्हायडर मॅनेज करतो. तुम्ही फक्त ॲप्लिकेशन वापरता म्हणजेच की यूज करता. आणि SaaSचं एक्झाम्पल म्हटलं तर Gmail झालं किंवा Netflix झालं. ओके. सो दीज आर ऑल द SaaS एक्झाम्पल्स. म्हणून एक सिंपल रूल लक्षात ठेवा, जितका कंट्रोल जास्त तितकी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आणि EC2 तुम्हाला मॅक्सिमम कंट्रोल देते. So this is all about our EC2 and types of cloud services. टाइप्स ऑफ क्लाउड सर्व्हिस आपण का घेतलं? कारण की EC2 हे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये येतं. म्हणून आपण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस समजून घेतलंय. राईट गाईज. बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आपण EC2मध्ये जाणार आहे आणि ओव्हरऑल 20+ व्हिडिओज आपले फक्त EC2वर असणार आहे. पूर्ण डेप्थमध्ये आपण जाणार आहे. कोणतीच गोष्ट आपण मिस करणार नाही. इन्स्टन्स कसं क्रिएट करता ते आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार आणि पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही गोष्टी करणार. आणि इन्स्टन्स जसं आपलं इझी टू ॲडव्हान्सपर्यंत आपण सर्व काही डिटेलमध्ये कव्हर करणार EC2मध्ये. कुठेच जायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला वन बाय वन फॉलो करायचं आहे. संपवत्या सेशनला नेक्स्ट सेशनमध्ये आपण जसं बघूया व्हर्च्युअल मशीन्सबद्दल. राईट गाईज. संपवत्या सेशनला भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.